नमस्कार। भगवान जगन्नाथ यात्रा आजपासून सुरू झाली असून भगवान जगन्नाथ यांचे डोळे मोठे का आहेत हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे। यामागील खरी कहाणी ही आहे। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। ओडिशातील पुरी येथून भगवान जगन्नाथजींचे रथयात्रा आजपासून सुरू होत आहे। ही भव्य यात्रा पुरी येथील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन ती गुंडीचा मंदिरापर्यंत जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या जगन्नाथ यात्रेसाठी याही वर्षी भाविकांची मोठी गर्दी जमलेली दिसत आहे। ही यात्रा 12 दिवस चालत असून या रथयात्रेतील भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे। यात्रेत जमलेल्या सर्व भाविकांचे डोळे लागलेले असतात ते भगवान जगन्नाथजींच्या मूर्तीचे दर्शन घेण्याकडे। जेव्हा भगवान जगन्नाथजींचं दर्शन होतं तेव्हा भाविक प्रसन्न होतात। मात्र या मूर्तीकडे पाहिल्यानंतर जगन्नाथजींचे डोळे थोडे अनोखे आणि थोडे मोठे दिसतात। असे डोळे आपण कोणत्याच मूर्तीचे पाहिले नसतील। त्यामुळे अनेक भाविकांना हा प्रश्न पडतो की जगन्नाथजींचे डोळे मोठे का? यामागील नेमकी कहाणी काय? धार्मिक कथेनुसार एक दिवस माता यशोदा या देवकीसोबत द्वारकेत आल्या होत्या। यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या राण्यांनी माता यशोदेला श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह केला होता। त्यानंतर माता यशोदा यांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली। यावेळी सर्वजण श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकण्यात दंग झाले। त्यावेळी तिथे कृष्ण आणि बलराम देखील आले आणि आपल्या बाललीलांची कहाणी ऐकण्यात दंग झाले। ही कहाणी ऐकता ऐकता त्यांचे डोळे प्रसन्नतेने मोठे होऊ लागले। इतक्यात तिथे नारद मुनी आले। त्यांनी कृष्णाचे हे मनमोहक रूप पाहिले व त्यांना विनंती केली की तुमचे हे मोहक रूप भक्तांना देखील दाखवावे। मग श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात मी याच रूपात जगन्नाथ येथे अविरत राहील।